ब्रेकिंग बातमी. संभाजीनगरमध्ये कृषी अधिकाऱ्याला बैठकीतच शिवीगाळ झाली आहे. शेतकऱ्यांनी रमेश पाटलांकडे गंजेवार यांची तक्रार केली होती. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी अधिकाऱ्याला बैठकीतच शिवीगाळ. कृषी अधिकारी गंजेवार त्रास देत असल्याचा शेतकऱ्यांनी रमेश पाटलांकडे तक्रार केली होती. बैठक सुरू असताना रमेश पाटील यांनी गंजेवार यांना शिवीगाळ केली. जिल्हा कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी मध्यस्थी केली. रमेश पाटलांकडून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावण्याचाही प्रयत्न झाला. मला फक्त विचारलं गंजेवार कोण? हे साहेब कोणते? का गंजेवार? काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? शेतकरी कोणतं काम करतो? खाली आहे खाली आहे काय बा 353 दाखल करा, कोर्टला बोलवा. जास्त झाड झाला का? जास्त लोकांचं काम करत शेतकऱ्याचं काम करत का? हे शेतकरी खाली आहे खाली आहे खाली आहे समजत तुला? मी येतो. शेतकऱ्याला त्रास देतो बदमाश हरामखोर. ये खाली तुला दाखवतो. मी येऊ जरा. अरे किती सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाण्यात रविकांत तुपकरांचं उपोषण सुरू आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अटी असल्याने लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत आणि या अटी काढण्यासाठी तुपकरांनी उपोषण सुरू केले. दरम्यान किनगाव जट्टू येथे शेतकरी आंदोलकांनी एसटी बस पेटवली आहे.